हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्टरी अँड पॉलिटिकल सायन्स. तर यामधला हिस्ट्री या पार्टमधला आपला 6th चॅप्टर आहे, एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन अँड अदर वीकर सेक्शन्स. आता एम्पॉवरमेंट म्हणजेच काय, तर सक्षमीकरण. त्यानंतर वुमेन म्हणजे महिला आणि अदर वीकर सेक्शन म्हणजे इतर दुर्बल घटक. म्हणजेच धड्याचं आपलं नाव काय असणार, महिला आणि इतर दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, असं या धड्याचं नाव आहे. ओके, तर याचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे असेच एक्सरसाइजचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. एक्सरसाइज मधील क्वेश्चन फर्स्ट. कंप्लीट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग द प्रॉपर ऑप्शन. ओके, आणि यामध्ये फर्स्ट, इन 1992 a movement against ड्रिंकिंग अल्कोहोल वॉज स्टार्टेड इन. म्हणजे 1992 साली मद्यपानाविरोधी जी चळवळ करण्यात आली ती कोणत्या राज्यात केली? आणि ऑप्शन दिलेले आहेत, महाराष्ट्र, बी गुजरात, सी आंध्र प्रदेश आणि डी उत्तराखंड. तर यातला ऑप्शन सी हा जो आहे, आंध्र प्रदेश मध्ये 1992 मध्ये मद्यपानाविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. सेकंड, इन 1975 the government of India formed the committee on a status of women under chairmanship of. 1975 साली भारत सरकारने महिला आयोग स्थापन केलं आणि त्याचे चेअरमनशिप म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली हे कमिटी स्थापन केली. तर त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत, ए डॉक्टर फुलरेनू गुहा, बी उमा भारती, सी वसुंधरा राजे आणि डी प्रमिला दंडवते. तर यातला ऑप्शन ए जो आहे, डॉक्टर फुलरेनू गुहा यांच्या अंडर 1975 मध्ये भारत सरकारने महिला आयोगाची स्थापना केली. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द रॉंग पेअर अँड रीराइट द करेक्टेड वन. याच्यामध्ये त्यांनी काय काय पेअर दिलेले आहेत बघा. सौदामिनी राव, स्त्री मुक्ती आंदोलन समिती, विद्याबाल, नारी समता मंच, प्रमिला दंडवते, महिला दक्षता समिती आणि ज्योती मापसेकर, कमिटी ऑन अ स्टेटस ऑफ वुमेन. तर याच्यामधलं रॉंग पेअर कोणतं आहे, तर रॉंग पेअर आहे ज्योती मापसेकर, कमिटी ऑन अ स्टेटस ऑफ वुमेन. तर आपण मघाच्या क्वेश्चन मध्ये बघितलं, कमिटी ऑन अ स्टेटस ऑफ वुमेन हे कोणाच्या अंडर स्थापन केलं गेलं होतं, तर ते आहे, इथं नाव आहे बघा, डॉक्टर फुलरेनू गुहा. आणि इथे ज्योती मापसेकर यांनी काय केलं होतं, तर मुलगी झाली हो हे पथनाट्य त्यांनी सादर केलं होतं. थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन्स. चला, म्हणजे थोडक्यात कारणे द्या. त्याच्यामध्ये फर्स्ट, द इव्होल्युशन ऑफ द वुमेन्स लिबरेशन मुवमेंट. आता वुमेन्स लिबरेशन मुवमेंट म्हणजे स्त्री मुक्ती चळवळची सुरुवात कधीपासून झाली किंवा का झाली याचं रिझन आपल्याला इथं विचारलेलं आहे. आन्सर मध्ये बघा, फर्स्ट पॉइंट, the United Nations had declared 1975 as the International Women's Year. Second point, in 1975, the government of India constituted the Committee on a Status of Women and appointed Dr. Fularenu Guha as its chairman. तर आपण मगाशी हा पॉइंट बघितला, महिला समिती त्यांनी स्थापन केली आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणाला अपॉइंट केलं, कोणाच्या अध्यक्षतेसाठी ही महिला आयोग स्थापन केलं, फुलरेनू गुहा. नेक्स्ट थर्ड पॉइंट, द कॉम्प्रेहेसिव्ह सर्वे वॉज कंडक्टेड ऑन अ सेव्हरल इश्यू सच ॲज द सोशल पोझिशन ऑफ वुमेन, देअर स्टेटस,
The consequences of the constitutional provision made for women, as also education of women and its percentage, their progress due to education, difficulties faced by working women, the position of women with respect to work, livelihood, their wages, the female male ratio, birth and mortality rate and the role of women. तर काही गोष्टींमध्ये त्यांनी सर्वे चालू केला, जसं की ज्या वर्किंग महिला आहेत त्यांना काही काम करत असताना डिफिकल्टीज येतात का, किंवा अकॉर्डिंग टू एज्युकेशन त्यांचं काय प्रोग्रेस आहे, किती पर्सेंट महिला एज्युकेशन घेत आहेत, असे काही पॉईंट्स वाईज त्यांनी सर्वे चालू केला. देन फोर्थ पॉइंट बघा, टेकिंग इन टू कन्सिडरेशन दिस एंटायर बॅकग्राऊंड स्टेट वाईड कॉन्फरन्स फॉर वुमेन ॲज हेल्ड इन 1975. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता स्टेट वाईड कॉन्फरन्स घेण्यात आली, ऑर्गनाइज्ड बाय द स्त्री मुक्ती संघर्ष समिती. आणि ही कॉन्फरन्स कोणी ऑर्गनाइज केली होती, तर स्त्री मुक्ती संघर्ष समितीने. वुमेन फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ रिजन्स पार्टिसिपेटेड इन इट. तर सर्व धर्माच्या, जातीच्या किंवा प्रत्येक रिजन मधल्या महिला याच्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या होत्या. द समिती पब्लिश्ड इट्स मॅनिफेस्टो इन 1978. The policy of a struggle against discrimination on the basis of gender, caste and varna was adopted. तर या समितीद्वारे जो जातीवाद आहे किंवा लिंगभेद आहे किंवा वर्णभेद आहे याच्याबद्दल त्याच्यामध्ये विरोध करण्यात आला. नेक्स्ट पॉइंट बघा, इन 1977 ग्रुप्स लाईक अ स्त्रीमुक्ती आंदोलन समिती इस्टॅब्लिश्ड बाय सौदामिनी राव इन पुणे, भजया fortnightly, as also स्त्री उवाच, मैत्रीण and स्त्री अन्याया विरोधी मंच इन औरंगाबाद, महिला दक्षता समिती इन कोल्हापूर, महिला हक्क इन नाशिक अँड नारी प्रबोधन मंच इन लातूर वेअर फॉर्मड. तर हे जे ग्रुप्स आहेत हे सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी फॉर्म केले. अँटी ड्रॉवरी प्रोटेक्शन कमिटीज वेअर फॉर्म ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्याचबरोबर हुंडा विरोधी कमिटी जी आहे ही सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आली. अ कॉन्फरन्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट ऑपरेशन्स ऑफ वुमेन्स वॉज ऑर्गनाइज्ड इन धुले सिटी. आणि या सगळ्या रिझननुसारच स्त्री मुक्ती चळवळ सुरुवात करण्यात आली. Now, second question. The Prohibition of Dowry Act was enacted in 1984. ड्रॉवरी म्हणजे हुंडाबंदी हा कायदा 1984 मध्ये लागू करण्यात आला किंवा तिथून तो सुरुवात करण्यात आला. बघा आन्सर बघा. फर्स्ट, इवन आफ्टर द एनॅक्टमेंट ऑफ द अँटी ड्रॉवरी लॉ, म्हणजे हुंडाबंदी हा हे कायदा लागू केल्यानंतर सुद्धा इन्सिडेंट्स लाईक अ वुमेन बर्न्स, इथं आहे वुमेन बर्न्स टू डेथ ॲज सारी पल्लू कॅचेस फायर वाईल कुकिंग. तर स्वयंपाक करत असताना स्त्रीचा पदराने पेट घेतला आणि त्या स्त्रीचा मृत्यू झाला. अँड वुमेन स्लीप्स इन टू वेल वाईल वॉशिंग क्लोथ्स, किंवा विहिरीवरती कपडे धुत असताना त्याच्यामध्ये पाय घसरून तिचा मृत्यू झाला. ट्रॉन्स अँड डाईज कंटिन्यू टू बी रिपोर्टेड. तर वर्तमानपत्रातून अशा या न्यूज येऊ लागल्या होत्या. इन्व्हेस्टिगेशन स्टिल्स रिव्हील्ड डॉवरी टू बी द मोस्ट फ्रिक्वेंट कॉज ऑफ सच अ डेथ. आणि याच्या मुळाशी, या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन चौकशी केली असता हुंडा हे या गोष्टी पाठीमागचं कारण आहे किंवा या मृत्यूंच्या पाठीमागं हुंडा हे एकच कारण आहे हे दिसून आलं. द रोल ऑफ द पोलीस, द ॲडमिनिस्ट्रेशन अँड ज्युडिशरी वेअर हायलाइटेड. तर याच्यामध्ये पोलिसांचा किंवा सरकारचा आणि न्याय व्यवस्थेचा जास्त परिणाम दिसून आला. दिस क्रिएटेड ग्रेटर अवेअरनेस, आणि त्यातून जागरूकता निर्माण करणे हे गरजेचे वाटले. ॲज अ रिझल्ट द डॉवरी प्रोहिबिशन ॲक्ट केम इन टू द फोर्स इन 1984. आणि याचाच परिणाम म्हणून हुंडा बंदी हा कायदा 1984 मध्ये लागू करण्यात आला.
थर्ड क्वेश्चन, द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी वॉज बॅन्ड बाय लॉ. आता अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता ही जी रूढी आहे ही कायद्याने याच्यावरती बंदी घातली. का आणि या पाठीमागचं काय कारण बघूया. आन्सर मध्ये फर्स्ट पॉइंट, इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा our constitution adapted the values of freedom, equality, fraternity and social justice. Next point, in accordance with this, the practice of untouchability was banned by law. आणि या आपल्या संविधानामध्ये दिलेल्या या सर्व गोष्टींच्या नुसार अस्पृश्यता ही रूढी सुद्धा कायद्याने बंद करण्यात आली. थर्ड पॉइंट बघा, अनटचेबिलिटी वॉज रिमूव्ड बाय द 17th paragraph of the constitution and this class was included in the scheduled castes. Fourth question, the constitution gives cultural and educational rights to minorities. म्हणजे आपल्या संविधानाने आता मायनॉरिटीज म्हणजेच काय तर जे अल्पसंख्याक लोक आहेत किंवा असा अल्पसंख्याकांचा जो समाज आहे यांना कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि एज्युकेशनल शैक्षणिक हक्क दिले गेलेले आहेत. का हे बघा. आन्सर, इन एनी सोसायटी अ ग्रुप ऑफ पीपल ऑफ अ पर्टिक्युलर रिलीजन, लँग्वेज और अ रेस हू आर फ्यू इन नंबर आर टर्म्ड अ मायनॉरिटी. तर एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या घटकामध्ये अशा लोकांचा जो ग्रुप असतो किंवा जो समाजाचा समूह असतो त्या लोकांचा समूह असतो ज्यामध्ये धार्मिक असू देत किंवा भाषिक असू देत असे थोड्या प्रमाणात जे लोक असतात त्यांना मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक लोक असं म्हटलं जातं. ॲज देअर आर व्हेरियस रिलिजन्स, सेक्ट्स अँड लँग्वेजेस इन अवर कंट्री, वी सी ग्रेट कल्चरल डायव्हर्सिटी. देअर इज अ व्हॅरिएशन इन कल्चरल ट्रॅडिशन्स टू. तर आपल्या भारतामध्ये भरपूर धर्म आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे सेक्शन्स आहेत. सो वी आर अ ग्रेट कल्चरल डायव्हर्सिटी. सो आपल्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. In order to preserve their cultural conditions and develop their own language, the constitution gives the citizens certain educational and cultural rights. तर अशा अल्पसंख्याक लोकांचा सुद्धा किंवा अशा लोकांच्या समूहांचा सुद्धा त्यांची सुद्धा काही भाषा आहे, त्यांचे सुद्धा काही सांस्कृतिक असे सण उत्सव कल्चरल ट्रॅडिशनल आहे, हे डेव्हलप व्हावं किंवा ते सुद्धा त्यांचं प्रिझर्व व्हावं यासाठी संविधानाने त्यांना सुद्धा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क दिलेले आहेत. मायनॉरिटीज हॅव द राईट टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व देअर लँग्वेज, कल्चर अँड ट्रॅडिशन्स. फॉर दिस पर्पज दे हॅव टू राईट टू सेट अप सेपरेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. नाव स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट आपण फोर्थ क्वेश्चन बघूयात. राईट अ शॉर्ट नोट ऑन. ओके, तर यामध्ये फर्स्ट डिस्क्राईब द चिपको मुवमेंट. तर चिपको आंदोलन हे काय होतं हे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. आणि स्टुडंट्स या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 2 मार्क्स और 4 मार्क्स. राईट अ नोट ऑन अ चिपको मुवमेंट. तर हा क्वेश्चन विचारला जातो. सो हा जो क्वेश्चन आहे हा व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. ओके, सो आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, द शो ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह वुमेन पॉवर वॉज सीन ड्युरिंग द चिपको मुवमेंट इन 1973. 1973 साली चिपको आंदोलनामधून महिलांच्या संघटनेचा किंवा महिलांचा एकत्रित येण्याचा जो काही आविष्कार आहे हा या चिपको आंदोलनातून दिसून आला. तर काय ते पुढे बघा. सेकंड, ट्रीज फ्रॉम द फॉरेस्ट इन द फुट हिल ऑफ द हिमालयाज वेअर टू बी कट डाऊन फॉर कमर्शियल पर्पज. हिमालयाच्या पायथ्याशी जी झाडे आहेत या झाडांची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करण्यात येणार होती. थर्ड पॉइंट, चंदीप्रसाद भट अँड सुंदरलाल बहुगुणा हॅड स्टार्टेड अ मुवमेंट टू प्रिव्हेंट दिस. तर हे जे दोघं होते चंदीप्रसाद भट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी
ही झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले किंवा काही चळवळ करू लागले. फोर्थ पॉइंट, वुमेन फॉलोड द स्ट्रॅटेजी ऑफ होल्डिंग हँड्स अँड एनसर्कलिंग ईच ट्री. तर महिलांनी कोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली, तर त्यांनी झाडांना आपल्या हाताने मिठी मारून त्या उभे राहिल्या. ॲज देअर मेथड कन्सिस्टेड ऑफ प्रोटेक्टिंग अ ट्री बाय एम्बार्सिंग इट, द मुवमेंट केम टू बी नोन ॲज द चिपको मुवमेंट. आणि या त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसारच म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्या हाताने झाडांना घट्ट अशी मिठी मारून त्या उभ्या राहिल्या आणि याच्यानुसारच या चळवळीला चिपको मुवमेंट किंवा चिपको आंदोलन असं म्हणण्यात आलं. वुमेन टूक पार्ट इन इट इन अ लार्ज नंबर. तर या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता. वुमेन हॅड अ बिग रोल टू प्ले इन ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी ऑफ दिस रिजन. देन गौरा देवी वॉज द ॲक्टिव्हिटीस्ट who created these awareness among the women with the help of Sudesha Devi and Bachana Devi. तर या गौरा देवी यांनी या ॲक्टिव्हिटीज मध्ये जागरूकता निर्माण केली आणि त्यांनी सुदेशा देवी आणि बचना देवी यांची यामध्ये मदत घेतली. नाव हा झालं आपलं चिपको मुवमेंट वरचं डिस्क्रिप्शन. अगदी व्यवस्थित टोटल 7 पॉइंट्स मध्ये आपण ते दिलेलं आहे. तुम्ही हा क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. नेक्स्ट आपण बघूया, राईट अ नोट ऑन अ प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ऍक्ट. म्हणजे मानवी हक्क आणि त्याचे संरक्षण, याच्यावरती आपल्याला मानवी हक्कांचे संरक्षण, ओके, याबद्दलची आपल्याला नोट लिहायला सांगितलेली आहे. सी आन्सर इन द फर्स्ट पॉइंट. In 1993, the Protection of Human Rights Act law was enacted to prevent injustice to men and women. Then, the National Human Rights Commission was also formed for this purpose. In some states, the State Human Rights Commission was also formed on the same line. Next, fourth point. This law, which deals with the collective oppression, the social conditions of divorced women and secure workplaces, played an effective role in mitigation injustice to women. Now, next fifth question. Answer the following question in detail. तर हे जे क्वेश्चन आहे ते आता 4 मार्क्ससाठी विचारले जातात. याच्यामध्ये फर्स्ट, एक्सप्लेन द एक्झाम्पल हाऊ द युनायटेड स्ट्रेंथ ऑफ वुमेन कॅन ब्रिंग आउट कन्स्ट्रक्टिव्ह चेंजेस इन व्हेरियस फील्ड. म्हणजेच महिला संघटित झाल्या किंवा महिला जर एकत्रित आल्या तर त्या कोणत्या सुधारात्मक बदल घडवून आणू शकतात, याच्यावरची जी काही एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स सांगून ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, हा झाला क्वेश्चन. सो आन्सर बघा. फर्स्ट, वुमेन who have to face the burnt of scarcity of the supplies and rising prices gave a show of their strength as an organized entity in 1972. under the leadership of the socialist leader मृणाल गोरे. तर जेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवण्यात आल्या तेव्हा महिलांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं 1972 मध्ये आणि त्याचा लीडरशिप कोण करत होतं, तर मृणाल गोरे या करत होत्या. वुमेन इन मुंबई पार्टिसिपेटेड इन अ डेमॉन्स्ट्रेशन विच केम टू बी नोन ॲज द लाटणे मोर्चा. तर मोठ्या प्रमाणात महिला या मुंबईमध्ये जमा झाल्या आणि त्यांनी लाटणे मोर्चा काढला. कमोडिटीज लाईक ऑइल, घी, रवा, मैदा वुड बिकेम स्केअर्स जस्ट ॲज दिवाळी वॉज नियर ॲट हँड. तर दिवाळीच्या तोंडावर किंवा दिवाळी जवळ येत असताना जीवनावश्यक वस्तू जसं की तेल, तूप, रवा, मैदा या गोष्टींच्या किमती त्यांनी जास्त वाढवल्या. तसेच केरोसिन हॅड बिकम अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह. रॉकेलची सुद्धा त्यांनी किंमत वाढवली आणि याच्या विरोधात म्हणून स्त्रिया एकत्र येऊन त्यांनी लाटणे मोर्चा काढला. त्यानंतर फोर्थ, वुमेन केम टुगेदर ब्रँडिशिंग देअर रोलिंग pins and took part in the demonstration. This movement met with success and the public got
अ ग्लिम्पस ऑफ द युनायटेड पॉवर ऑफ वुमेन. आणि हे जे आंदोलन होतं हे सक्सेसफुली रन झालं. देन अनादर शो ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह वुमेन पॉवर वॉज सीन ड्युरिंग द चिपको मुवमेंट इन 1973. 1973 मध्ये जे चिपको आंदोलन झालं यामध्ये सुद्धा स्त्री शक्ती जेव्हा एकत्र येईल तर त्यावेळेला काय आविष्कार घडतो हे दिसून आलं. गौरा देवी वॉज अ ऍक्टिव्हिस्ट who created awareness among the women with the help of सुदेशा देवी and वाचना देवी. तर या गौरा देवी यांच्या अंडर त्यांनी दोन महिलांचा मदत घेतली, सुदेशा देवी आणि वाचना देवी, आणि इतर सर्व स्त्रियांच्या मध्ये त्यांनी अवेअरनेस क्रिएट केला. आणि इन 1992 3 youths of Dubuganta village of Nellore district in Andhra Pradesh drowned in a lake in a state of इनइब्रेशन अँड डाईड. 1992 मध्ये 3 तरुण हे आंध्र प्रदेशमध्ये एका तलावामध्ये मद्यपान केल्यामुळे तलावामध्ये बुडले आहेत आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे असं जेव्हा समोर आलं. ॲट दिस इन्स्टंट द वुमेन ऑफ द विलेज कम टुगेदर अँड फोर्स टू क्लोजर द अरॅक शॉप. तर त्याच वेळेला महिला, त्या गावातील महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी जे दारूचं दुकान होतं ते बंद पाडलं. The movement spread to the entire state and the government had to adopt a strict policy against the sale of alcohol. तर हे आंदोलन तिथल्या राज्यभर सगळीकडे पसरलं आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला. नेक्स्ट, ऑन 4th September 1987, रूप कनवार, a married woman, committed sati. She did not do this of her own free will. She was coerced into doing so. Committing sati, glorifying the practice of sati were all illegal acts. तर 4 सप्टेंबर 1987 रोजी रूप कंवार ही जी महिला होती हिला सती जाण्यासाठी भाग पाडलं होतं. द वुमेन ॲक्टिव्हिटीज अँड जर्नलिस्ट मीना मेनन, गीता शेशू, सुजाता आनंदन, अनु जोसेफ अँड कल्पना शर्मा इन्व्हेस्टिगेटेड द केस. तर त्यांनी या केसचा इन्व्हेस्टिगेशन केलं. इन 1988 द गव्हर्नमेंट पास्ड द सती ॲक्ट विथ व्हेरी स्ट्रिक्टेड प्रोव्हिजन. आणि त्यानुसारच 1998 मध्ये सती ही जी रूढी आहे किंवा ती जी परंपरा होती याला बंदी घालण्यात आली. ओके, तर असं होतं या क्वेश्चनचं आन्सर. म्हणजेच आपण टोटल एक्झाम्पल दिलेले आहेत आणि स्त्रिया जर एकत्र आल्या तर त्या कोणत्या बदल, सुधारित असं बदल कोणते करू शकतात हे या एक्झाम्पलमधून आपण दाखवून दिलेलं आहे. तर असं या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं आहे. चला, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.